वर्षाने एकदाच हर्ष गोड अन्नाचा होतो स्पर्श घ्यावा जाणून हा परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? होप करत तुम्ही माहीत असाल. मी दैविक, तुम्ही बघता सिनेमॅटिक दैविक युट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आम्ही आलो लोअर परेला आम्ही का आलो होतो ते तुम्हाला प्रसाद भाऊ सांगतील. तर आज आहे चिंचपोकीच्या चिंतामणीचा आणि बऱ्याच राजाचं खाद्यपूजन. तो आता आम्ही तिथेच चाललो आहोत. तर तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता आम्ही जातो ते चिंचपोकीच्या चिंतामणीच्या पाद्यपूजनला. पण आता आम्हाला लक्षात आले की राजा तेजुकाचा सुद्धा पाद्यपूजन सोहळा आहे. तर मित्रांनो, पहिला आपण इकडे जाऊ, नंतर आपण चिंतामणीच्या पद्यपूजनला जाऊ. आम्ही जेव्हा राजा तेजुकाच्या इथे पोहोचलो तेव्हा आपल्या राजाची आरती सह चालू झालीच होती आणि 2026 साली आपला राजा तेजुकाया ज्योतिबाच्या रूपात होता. चिंचपोकल्या चिंतामणीच्या पद्यपूजनाच्या इथे. आणि या वर्षी आपला चिंचपोकल्या चिंतामणी श्री तिरुपती बालाजीच्या रूपात असणार.
तर मित्रांनो चिंचोली चिंतामणीला जरा जास्तच गर्दी होती म्हणून आम्ही फक्त 5-6 क्लिपच काढल्या. आता आम्ही चाललो आहोत परेलच्या राजाला. भावनेचा संदेश या संकल्पनेने केवळ परिसर सजवला नाही तर प्रत्येक भक्ताच्या हृदयात राम भक्ती अजरामर केली. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि सहकार्यामुळे तो सोहळा अविस्मरणीय ठरला. आज त्या यशस्वी पर्वानंतर आम्ही घेऊन आलो आहोत एक नवीन, अधिक भक्तिमय, अधिक भावस्पर्शी प्रवास. भक्ती म्हणजे समर्पण, भक्ती म्हणजे जीवन, भक्ती म्हणजे नामस्मरण आणि भक्तीचा सर्वोच्च अनुभव म्हणजे ही भक्ती मित्रफीत जी आपल्या समोर सादर होणार आहे. आणि यंदाचा परळचा राजा कोणत्या रूपात आपल्याला दर्शन देणार आहे भाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याची ही चित्रफीत. परळचा राजा गणेश भक्तांच्या अपार प्रेमाने, विश्वासाने आणि सहकार्याने गतवर्षीचा गणेशोत्सव अविस्मरणीय ठरला. या उत्सवाला आपल्या उपस्थितीने, सेवाभावाने आणि आशीर्वादाने समृद्ध करणाऱ्या प्रत्येक भाविकाचे आम्ही मनपूर्वक ऋणी आहोत. परंपरा ती फक्त जपायची नसते तर प्रत्येक पिढीकडे अधिक समृद्ध करून सोपवायची असते. याच विचारांचा वारसा जपत संस्कार, श्रद्धा आणि समाजसेवेची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवत आपले मंडळ गेली 8 दशके अविरतपणे हा पवित्र प्रवास करत आहे. यंदा 80व्या वर्षात पदार्पण करताना हा केवळ एका मंडळाचा प्रवास नाही तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचा, असंख्य कार्यकर्त्यांच्या निस्वार्थ सेवाभावाचा आणि परंपरेशी असलेल्या अढळ नात्याचा गौरव आहे. परंपरेचा वारसा जपत यंदा भक्तीच्या नव्या अनुभूतीचा प्रवास तुमच्या भेटीला येत आहे. एक असा प्रवास जिथे प्रत्येक पाऊल श्रद्धेने भारलेले आहे, प्रत्येक श्वास भक्तीने ओथंबलेला आहे आणि प्रत्येक क्षणी नामस्मरणाचा निनाद घुमत राहतो. एक असा मार्ग जो माणसाला देवापर्यंत नेतो आणि देवाला भक्तांच्या हृदयापर्यंत आणतो. त्या दिव्य अनुभूतीची, त्या पवित्र प्रवासाची आता प्रतीक्षा संपली आहे. कारण यंदा परळचा राजा घेऊन येत आहे भक्तीचा महासोहळा, श्रद्धेचा महाप्रवास, जिथे प्रत्येक पाऊल नामात विलीन होतं, जिथे टाळांचा नाद, मृदुंगाची लय आणि हरिनामाचा गजर अवघं विश्व दुमदुमून टाकतो, जिथे विठुरायाचा ध्यास असतो मनी, होईल आपल्या परळची पंढरी, येते आपल्या माऊलींची स्वारी. यंदाची वारी परळच्या राजाच्या दारी, यंदाची वारी परळच्या राजाच्या दारी, यंदाची वारी परळच्या राजाच्या दारी. बोला पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला पंढरीनाथ महाराज की. बोला परळच्या राजाचा. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आज परळचा राजा आपल्याला घेऊन चाललाय त्या भक्तिमय वाटेवर जिथे प्रत्येक पाऊल ज्ञानोबा तुकाराम म्हणत पुढे सरकतं आणि प्रत्येक हृदयातून उमटतो तो एक जयघोष, रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. आता क्षण आहे तो यंदाच्या अधिकृत टी शर्टच्या अनावराचा आणि त्यासाठी ही तुमच्या समोर सादर होत आहे टी शर्ट अनावराची चित्रफीत. Montarse, siamo davanti a Svanna Rupate, Sante Panapase. रंगाचे त्याला औष नाही, सावळाच येतो आणि सावळा नुसता नाही, काळा सावळा आहे सगळं. महाराष्ट्राला
असा हा विठ्ठल. चला आपण बघूया यावर्षी काय असेल. असं बोलतात जिथे श्रद्धा असते तिथे विठ्ठल भेटतो. वारीची ओढ, विठुरायाची आस आणि भक्तीचा महासागर या सर्वांचा अनुभव यंदा प्रत्येक भक्ताला परळच्या राजाच्या दरबारात मिळणार आहे. आपले नामवंत असे कलाकुशल कलाकार अमन विधाते असं काहीतरी साकारणार आहे की प्रत्येक भाविकाला अनुभवता येणार आहे जे आपल्याला कळेल या चित्रफितीमार्फत. पंढरी समी जाईन बाळा
चंद्रभागेतील तुझी वाट मी पाहिली बाळा, चंद्रभागेतील तुझी वाट मी पाहिली. चंद्रभागेच्या तीरी उभा श्री हरी. तुम्हाला साक्षात चंद्रभागा या आपल्या नरे पार्क मैदानात या देखाव्या सहित तुम्हाला दिसणार आहे. अरे यंदाची वारी परळच्या राजाच्या दारी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी शरण्ये त्र्यंबके गौरी महादेवाला माझ्या. गाणं माहितीये का? काही जणांनी कॅमेरे ठेवा, काहींनी हात वरती करून नाचत. अरे शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडत बेलाच पान, आवडत बेलाच पान, आवडत बेलाच पान. शंकराला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, महादेवाला माझ्या आवडत बेलाच पान, पान, आवडत बेलाच पान, पान, आवडत बेलाच पान.
परळचा राजा पद्मपूजन सोहळा 2026 संपन्न होतोय. द फोक मराठी. मित्रांनो, हे असे पद्यपूजन व आगमनाचे व्लॉग्स बनवायला खूप मेहनत सुद्धा लागते. 2-3 मिनिटाचे व्लॉग म्हणजे आपल्याला 1 तास त्याला शूटला जातो. अजून खूप सारे प्रॉब्लेम सुद्धा येतात. तर मित्रांनो, फक्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण हेच लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला अजून मोटिवेट करतं नवीन अजून चांगले व्लॉग्स बनवायला. आणि हाच होता आपला 4th व्लॉग, ज्याच्यात आपण पद्यपूजन कव्हर केले. तुम्हाला जर का व्लॉग आवडला असेल तर प्लीज कमेंट करा. आपण पुन्हा भेटू अजून नवीन व्लॉग्स मध्ये. तोपर्यंत तुम्ही आपले पास्ट व्लॉग्स पण चेकआउट करू शकता.